घडणार आहे. आझाद मैदानामध्ये अनेक मराठी प्रेमी लोक एकत्र येणार, अनेक राजकीय पक्ष सुद्धा यात सहभागी होणार. समितीला जोडत होतं. अध्यक्ष बोलले शिक्षणासंदर्भात आपल्याला फार काही माहिती उच्च शिक्षणासंदर्भात फक्त एकाच काही इतर लोकांनी असं विधान केलेलं आहे. तुम्ही अर्थतज्ञ आहे त्यामुळे मला आणि जे आयोग्य आहे माझे अध्यक्ष या देशमुख आहे असं काही इतर लोकांनी म्हटलेलं आहे. त्याचं फक्त मी शंकेचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे. उत्तर असं आहे की पुणे विद्यापीठाचा गेल्या 50 वर्षातला सगळ्यात लोकप्रिय कोणता असं विचारलं तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर. नंतर मी प्लॅनिंग कमिशन म्हणजे भारतीय नियोजन आयोगाचा सदस्य असताना माझ्याकडे कोणती खाती होती बरं? माझ्याकडे सगळ्यात महत्वाचं खातं होतं ते म्हणजे शिक्षण, म्हणजे एज्युकेशन, लेबर, एम्प्लॉयमेंट, स्किल्स, सोशल जस्टिसची सगळी खाती होती. त्यावेळी पूर्ण देशभरातल्या शैक्षणिक प्रगतीवरती त्याबद्दल लिहिणं आणि त्याबद्दल 12व्या योजनेमध्ये काम करण्याचं संधी मला मिळालेली आहे. त्यामुळे सगळ्या देशातल्या शिक्षणाचं मी पाहतो, प्राथमिक शिक्षण धरून आणि जी त्यावेळी योजना आणण्यात आली त्यावेळी राज्य सरकारचे विद्यार्थी आहेत त्यांना पैशाची नेहमीच वानवा असते आणि केंद्रीय विद्यापीठ आहे त्यांच्याकडे भरपूर पैसे असतात. केंद्र सरकारचे पैसे हे राज्य सरकारच्या म्हणून माझ्या पुढाकाराने राष्ट्रीय उच्चतर शिक्षण संस्था, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा योजना म्हणजे रुसा या योजनेचा प्रारंभ झाला तो माझ्यामुळे झालेला आहे. त्यामुळे आणि नवीन जी शैक्षणिक नीती आली एज्युकेशन पॉलिसी त्या पॉलिसीवरती मी काम केलेलं आहे. त्या पॉलिसीवरती आलेला पहिला जो ग्रंथ आहे महत्वाचा ग्रंथ तो माझाच आहे. फ्युचर ऑफ इंडियन एज्युकेशन, फ्युचर ऑफ एज्युकेशन पॉलिसी इन इंडिया अशा या नावाचा. त्यामुळे मला शिक्षण क्षेत्राचा अनुभव नाही असं म्हणणं हे संपूर्णपणे असं मला अध्यक्षांच्या नावाची आणि त्या समिती सुद्धा फॉर्म झाली. प्रकारचे लोक काही लोक असणार आहेत त्यांचे म्हणजे त्या सगळ्यांना बरोबर घेऊन ती पुढे जाणार आहे आणि 3 महिन्यामध्ये आपण त्याची मदत घेणं असं म्हणण्यापेक्षा माशेलकर अहवालाचा अभ्यास आम्ही करणार तो सुरू केलेला आहे. माशेलकर त्याचा अभ्यास त्यांनी म्हटलं होतं त्याचा पुनर्विचार करा आणि वेगवेगळ्या तज्ञांशी सगळ्या संबंधितांची विरोध करणार त्यांची सुद्धा बाजू समजावून हा अहवाल तयार करण्यात आला आणि त्याला 3 महिन्याचा अवधी देण्यात सरकारचा विरोध आहे. सरकारला विरोध करणे भाजपच्या एक भूमिकेला विरोध केला या सगळ्या प्रश्नांची स्वागत केलं होतं मी तुमची निवड झाली का. मात्र दुसरीकडे त्यांनी असंही म्हटलं तुम्ही सुरुवातीला मराठी आहात त्यामुळे हिंदी सक्ती तुमच्या अहवालामध्ये मराठी संदर्भातल्याच गोष्टी येतील याची काळजी घेतली जावी. लेखक आहे मराठीचा अभिमानी आहे आणि मराठीला प्राधान्य आहे हे आपणच पाहिजे असं भावना पहिल्यापासून असली. ज्यावेळी मी राज्यसभेवर
ज्यावेळी निवडणूक झाली, त्यावेळी मला माहित नसतं ना, पद्धत अशी आहे त्या व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांना राजकीय अनुभव नाही, परंतु त्यांच्या ज्ञानाचा देशाला उपयोग होतो. अशा 12 व्यक्तींची निवड केली जाते वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, आणि ती निवड केल्यानंतर त्यांना चॉईस दिलं जातं. त्यांनी एक सत्ताधारी पक्षाच्या बाजूने बसावं किंवा स्वतंत्र राहावं असं त्यांना चॉईस दिलेला आहे. आणि ज्यावेळी मला विचारलं त्यावेळी आम्ही 7 जण एकाच वेळी जातो, 12 पैकी 7 जण एकाच वेळी जातो. बाकीच्या 6 जणांनी बीजेपीच्या बाजूने पसंत केलं, परंतु मी काय बीजेपीच्या बाजूने बसायचं पसंत केलं नाही. मी स्वतंत्र मार्ग राखला आणि स्वतंत्र मार्ग माझा पूर्वी होता, आजही आहे आणि नंतरही राहणार. त्यांच्याही म्हणणं जाऊन ऐकून घेणार आहे. त्यांचं असेल असतील इतर त्या सगळ्यांचं म्हणणं आपला आवडतात. त्याच नाही सगळ्या नेत्यांना, सगळ्या बाजूच्या सगळ्या नेत्यांना भेटून आणि त्या क्षेत्रातल्या तज्ञांना भेटून, पालकांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटून आणि जे काय म्हणते सायकोलॉजीचे तज्ञ असतात, सायकोलॉजी तज्ञ असतात, त्यांच्याशी सल्लामसलत आम्ही करणार आहोत. या सगळ्यांची सल्लामसलत करून फायनल निर्णय अहवाल सादर करण्यात येईल. तो वेळेवर सादर करण्यात येईल. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.